राजाचा गेट आहे. तो म्हणजे आज आहे महाआगमन सोहळा आणि आपल्याला पहिल्यांदा तिथे गणेश भाई भेटलेले आहे. गणेश भाई इथे गणेश आठवे युट्यूब चॅनल काय बोलतो कसं वाटतं भाई गणेश भाई मस्त मूर्ती पाठून घेतवाडीचा लंबोदर येतो. हा लंबोदर आहे खाटून घेतवाडीचा मोरी आहे. हा खेतवाडीचा लंबोदर आहे. तर या आगमन सोहळ्यामधला हा माझा पहिला गणपती आहे. तर खूप सुंदर मूर्ती तुम्हाला दाखवतो व्यवस्थित दाखवतो. तर म्हणजे आता तुम्ही दोन गणपती एकाच फ्रेम मध्ये बघितलात. तो आहे या साईडला जो होता ना तो होता खेतवाडीचा मोरया आणि या बाजूला जो होता तो ग्रँड रोडचा राजा. असे ते दोन गणपती एकाच फ्रेम मध्ये आपल्याला बघायला मिळाले. तर खूप सुंदर दोन्ही पण मूर्त्या होत्या. मजा आली बघायला. आणि आता पुढे अजून पण ना अशा करून आपण आतापर्यंत 3 मूर्त्या झालेल्या आहेत. तर 38 मूर्त्या आज पूर्ण मुंबईमध्ये त्यांचं आगमन सोहळा होणार आहे. तर 38 मधून 3 झाल्यात. काही कॅन्सल पण झाल्यात ते झाल्यामुळे मुलेश्वरचा जो हादसा झाल्यामुळे भरपूर मंडळाने आज जे आगमन सोहळा होता तो आज कॅन्सल केलेला आहे. तर आता अजून एक मला मूर्ती समोर दिसते की कोकळीचा जो ब्रिज आहे ना स्टेशनच्या तिथे, तर तिथे ती आलेली आहे मूर्ती. तुम्हाला मी ती पण दाखवतो. तर बघूया ती कोणती मूर्ती आहे. चला तर कुठला गणपती वर्लीचा गणराज. वर्लीचा गणराज वर्ष 50 वर्ष. तर मंडळी वर्लीचा गणराज आहे हा आणि 50 वर्ष हा गणपतीचा झालेला आहे. तर आता लोक निघाले. तर वर्लीमध्ये कुठे बसतो हा? गांधीनगर मध्ये बसतो. अच्छा गांधीनगर मध्ये हा तुम्हाला मी दाखवतोय मूर्ती. चला तर गणपती बाप्पा मंडळी आता माझ्या समोर जी मूर्ती आलेली आहे तो चिंचपोकळीचा जो ब्रिज आहे ना ती उतरत आहे तिकडनं पंचशीलचा विघ्नहर्ता ही मूर्ती आहे. भाई कशी वाटते तुला मूर्ती तुमच्या मंडळाची? मजा आली भारी वाटतं. बोला बोला गणपती बाप्पा मोरया. हाँ भाई आपका नाम मेरे को कभी मालूम ही नहीं है. क्या नाम है? संतोष कारवा. संतोष कारवा. आणि यांच्याकडे ना खूप जुने फोटोग्राफर है. तो बहुत जुने फोटोग्राफर है भाई अपने और बहुत सालों से फोटोग्राफी खींच रहे हैं. आपका पेज वगैरह पे डालते रहते ना. आपका पेज का नाम तो बताओ लोगों को. गणेश उत्सव करके पेज है तो उस पे डालते रहते हैं और बहुत मजा आता है. आणि हिंदी मध्ये बोलतो कारण त्यांना समजावं म्हणून मी बोलतो. आणि मस्त फोटो काढत राहतात ते. नक्की त्यांच्या पेजला जाऊन बघा. आणि मोबाईलनेच काढतात फोटो पण ते खूप चांगले फोटो काढतात. एवढं आहे. आलेला आहे. मजा वाटते जरा. मगापासून भरपूर गरम होत होतं.
म्हणजे हा होता काळा चौकीचा महाराजा. आता पुढे गेलेला आहे, माझ्या पाठीमागे आता चाललाय इकडे. म्हणजे इथेच लालबाग मधनच हे मंडळ आहे. तर यानंतर आता पुढे चाललोय. तर आता मी लालबागच्या राजाच्या गेट बशी आहे. तर याच्यानंतर आता मी पुढे पुढे चाललो, बघूया कोणता गणपती बघायला मिळतो आपल्याला. तर आता मग अजून एक गणपती दाखवतो. हा लालबागच्या राजाचा गेट आहे. तुम्ही बघू शकता सगळं काम जोराशोरात चालू आहे. सगळे कामगार मंडळी पूर्ण मेहनत करून काम करत आहेत. तर म्हणजे आता माझ्या समोर आहे मुंबादेवीचा गणराज, आहे बघा. जो गणपती बघितला आहे तो आहे ठाकूरगावचा राजा. आणि त्यानंतर आता परळचा सम्राट आता बाहेर पडणार आहे. आता मी गणसंकुलकडे उभा आहे. तर कसं करत जर गणसंकुलकडे जे पोहोचलो आहे तर आता परळचा सम्राट बाहेर पडतं ते तुम्हाला मी दाखवत असं आता.
तर मंडळी आता परळच्या लंबोदरचं आगमन आलेलं आहे. आता मी ना इथे ITC हॉटेलच्या इथे आहे. तर इथे आता आपल्या गोविंदा पदाचं नाव काय? जय बजरंग गोविंदा पथक कामराजनगर घाटकोपर. इकडून कामराजनगर घाटकोपर वरून जय बजरंग गोविंदा पथक आलेलं आहे. तर ते आता परळच्या लंबोदर साठी सलामी देणार आहेत. तर बघूया किती तऱ्हाची सलामी आहे. 6 तऱ्हाची सलामी इथे देणार आहे. व्हिडिओ बघत राहा, पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे.